नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। आजचं आपण पंचांग बघूया। 19 जून 2024 द्वादशी तिथी आली आहे। वार जो आहे तो बुधवार आहे, विशाखा नक्षत्र आहे आणि सिद्ध योग आहे। शुभ वेळ बघायची झाली तर आज संध्याकाळी 5 नंतर जी आहे ती शुभ वेळ आहे। त्यामुळे काही आपल्याला एखादं काही कार्य करायचं असेल तर थोडं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबून जा। आता आपण ज्योतिषाबद्दल बोलूया। पत्रिकेच्या पंचम स्थानामध्ये मेषेचा किंवा वृश्चिकेचा मंगळ असेल तर अशा लोकांना पैतृक संपत्ती भरपूर प्रमाणात मिळते, किंवा पैतृक संपत्ती नाही मिळाली तर त्यांना रिअल इस्टेट किंवा स्थावर संपत्ती जी म्हणतात ती ते भरपूर कमवतात। पण सोबतच मी म्हणेल की पत्रिकेमध्ये जर का स्त्री दोष असेल, पितृदोष असेल तर अशा संपत्तीमध्ये वाद येतात। एखाद्याला पैतृक संपत्ती मिळते, वडिलोपार्जित संपत्ती मिळते किंवा मामाकडनं संपत्ती मिळते, आई पक्षातनं मातृपक्षातनं, पण त्यामध्ये 10 लोकांचे दावे असतात, 10 लोक त्यावर आपलं नाव हे असतं, तो 7/12 असतो, त्या 7/12वर 50 लोकांची नावं। तर त्यामुळे पत्रिकेमध्ये आपल्या पितृदोष आहे का किंवा स्त्री दोष आहे का हे तपासून घ्यावं तज्ञ ज्योतिषांकडनं। सोबतच आपल्या पत्रिकेमध्ये जर का ती संपत्ती जी आलेली आहे, पैतृक संपत्ती, ती कशी आली आहे, कोणाकडनं आली आहे, कोणाचं मन दुखावून आलेली आहे का, किंवा कोणी दत्तक पुत्र आलेलं असतं त्यातनं ती आलेली आहे का हे तपासून घ्यावं। तज्ञ वास्तुतज्ञांना ती आपली स्थावर संपत्ती जी आहे आलेली, ती जमीन असेल, शेत असेल, प्लॉट असेल, घर, दुकान, बंगला जे काय असेल ते दाखवून द्यावं आणि त्यामध्ये काही वास्तुदोष आहे का, काही वास्तुदोष असतील तर त्याचे उपाय करून घ्यावे आणि ती जी संपत्ती आहे किंवा ती वास्तू आहे ती दोषमुक्त करून घ्यावी। नमस्कार।